आता कार्यक्रमाचा दुसरा सेगमेंट म्हणजे जेव्हा सोबती या कॉन्सेप्टचा आम्ही स्वतः विचार करत होतो तेव्हा आम्हाला अनेक लोक असे दिसत होते की जे खरोखर आमच्या आयडियल याच्यात असणारे होते, चौकटीत असणारे होते. आणि तशा एक होत्या पुढे वत्सलाताई दाखवतो. आम्ही त्या आता इथे आलेले आहेत. आम्ही दिनानंतर जेव्हा माझं सेकंड डायलिसिस सुरू झालं तेव्हा वत्सलाताईंची आमची ओळख झाली. त्या त्यांच्या पतींना घेऊन यायच्या. आठवड्यातून 3दा डायलिसिस. वत्सलाताईंची ओळख म्हणजे त्या घरकाम शाळेच्या की आम्ही राहतो तिथल्या एरियाकडे आता कात्रजला. त्या इतक्या प्रेमळ आहेत की फक्त त्यांच्या पतींना घेऊन हॉस्पिटलला येऊन त्यांची काळजी घेणे एवढं त्यांनी कधीच केलं. तिथे पहाटे आलेले जितके पेशंट असतील डायलिसिस डेमध्ये 3ही डेमध्ये त्या त्यांच्याकडे सुद्धा लक्ष द्यायचं की कुणास कोणी आलं नसेल तर वत्सलाताई तिथे असेल. मग त्यांना खायचं आणून दे, त्यांना ब्लँकेट आणून दे, त्यांना विचारायचं. हे इतकं त्या प्रेमाने करायचं की आम्हाला अगदी सवय झाली की वत्सलाताई आल्या का, आज का आल्या नाही, काय कारण असेल, इथपर्यंत आम्हाला या 3-4 महिन्यांपासून सवय झाली. आणि एक आदर्श सोबती म्हणून आम्हाला ते दिसू लागलं. आम्हाला हे पुस्तक लिहिताना सुद्धा की काय काय गोष्टी एका सोबत्यामध्ये असाव्या. तर त्यांना अगदी मोजकं लिहिता वाचता येतं तरी पण जी स्कीम आहे रुग्णांसाठी, किडनी रुग्णांसाठी, त्या स्कीमसाठी लागणारी कागदपत्र घेणे, महानगरपालिकेलाच आहे ती कागदपत्र नीट ठेवणे, हे सगळं वत्सलाताई खूप माहिती पालन करायचं. म्हणून आम्ही ठरवलं की आमच्या या पुरस्कार म्हणजे आजच्या कार्यक्रमात त्यांना पुरस्कार द्यायचा. तर आम्ही सुप्रती सेवा पुरस्कार 2025 हा पहिला पुरस्कार त्यांना देतो आहे. मी वत्सलाताईंना विनंती करते की त्यांनी मंचावर यावं. मी माझ्या भावाला गणेश कराटे त्यांना विनंती करते की त्यांनी यावं आणि त्यांना पुरस्कार आईला सन्मान मानचिन्ह आणि रोख रक्कम असं या पुरस्कारात. मला खूप आवर्जून सांगायचे की त्या PMCच्या स्कीम्समध्ये बरेच औषधं, इंजेक्शन मिळतात. महागडी इंजेक्शन असतात आणि प्रोटीन वगैरेसाठी इंजेक्शन असेल तर ते 2,500 रुपयापर्यंत किंमत असते. मी अनेक सुखवस्तू लोकांना सुद्धा ती इंजेक्शन पेशंटला विकायला बघितलेले असतात. पण वर्षाला तरी प्रत्येक वेळा पर्याय व्यतिरिक्त आणि त्यांना म्हटलं जायचं की तुम्ही सदा ते इंजेक्शन का आणून देत नाही, माझ्या का देतात. त्यांचं होतं की गरीब लोकांना त्यांच्या गरीबची जाणीव तो ही आम्हाला आणखी काम करण्याची ऊर्जा देतात. आणि तुमचा दृष्टिकोन कसा असावा की सामाजिक कामासाठी तयार झालेले असतात तर त्या यांनी पाहण्याचं आम्हाला त्यांनी नजर दिली आहे असं मी म्हणेन. आणि खूप स्पेशल आहे इतक्या की त्यांचं रिप्रोलॉजी सुद्धा त्यांना रिकग्नाइज करतात आणि म्हणतात की शी इज व्हेरी स्पेशल आणि एक्सेप्शनल आहे त्या बाई त्यांनी आपल्या लोकांची खूप छान सांभाळलं. तर धन्यवाद.